ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूपच मजेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो सायली आणि अर्जुन तर चकितच झालेले असतात, कारण समोर जे दृश्य बघत असतात ना ते खूपच जास्त भयंकर असं असतं, ज्यामध्ये प्रिया ह्या सगळ्या गरीब लोकांना पैसे देत असते. अर्जुन तर आता चकितच झालेले असतात, कारण हे सगळं काही ना मुद्दामूनच सुरू असतं. हे सगळं मुद्दामून सुरू असतं हे बरोबर अर्जुन आणि सायलीला कळतं, आणि म्हणूनच ते म्हणतात की उगाच ना तू नाटकं करू नकोस, तुझी ही नाटकं ना आम्ही चांगलीच ओळखून आहोत, असं देखील तिला तोंडावर बोलतात. परंतु आता प्रिया लगेचच नाटक करत म्हणत असते की मी हे काही नाटक वगैरे करत नाही आहे, मी खरंच माझा चांगुलपणा म्हणून मी सगळ्यांनाच हे सगळं काही देत आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसो अथवा न बसो, पण माझं तर आता नक्की झालेलं आहे, कारण मला ना आज एक गोष्ट कळली आहे, ती म्हणजे खरं तर ना आपल्या अश्विनला या गरीब लोकांचं खूप जास्त वाईट वाटले. त्याच्या आज हॉस्पिटलमध्ये असाच एक सीन झाला आहे आणि त्याने मला त्याच्याबद्दल सांगितलं. आज त्याच्या बॅगेमध्ये असणाऱ्या पैशांची चोरी झाली आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रसंग मला त्याच्यासमोर आणावा लागला, कारण हे सगळं तर मी आधीसुद्धा देत होते. मग आता 6 महिन्याला पैसे देते, हे सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत, यासाठी तुझं हे सगळं सुरू आहे, असं देखील सायली आता डायरेक्टली प्रियाला बोलत असते. त्यावर अश्विन मध्ये पडत म्हणत असतो की सदा आणि महिन्याला ती पैसे देते, काही महिन्यांपासून हे मला माहिती आहे, त्याचबरोबर या गरिबांना सुद्धा ती काही महिन्यांपासून पैसे देते. हे किती मोठं काम आहे, आणि खरंच ना हे पुण्याचं काम माझी बायको करते ना, हे ऐकूनच ना मुळात मला खूपच जास्त आनंद झालेला आहे. आता इकडे जो अश्विन आहे ना तो इतका विश्वास ठेवत असतो ना या प्रियावर, की तो म्हणत असतो की पुढच्या महिन्यापासून मी तुला ह्या सगळ्यासाठी वेगळे पैसे देत जाईन, तू या सगळ्यांना असेच दान करत जा, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्यानंतर प्रिया ही खूपच जास्त खुश असते. प्रिया ही म्हणत असते की तुम्ही म्हणताय ना तसंच सगळं काही होईल. प्रिया आणि अश्विन आतमध्ये जातात, पण आता सायलीने ठरवलेलं असतं की हिला इतकाच नाद आहे ना की ह्या सगळ्यांना मदत करायचा, तर ह्या सगळ्यांना मदत करायला मी शिकवते हिला, आणि कसं काय करायचं आहे ते मी सुद्धा बघते. मग आता अर्जुनलाही कळतं की सायली 2.0 आलेली आहे. मग तोही विचार करतो की आता काही या प्रियाचं खरं नाही, आणि त्यासाठी आता इथे अश्विन आणि त्याचसोबत प्रिया घरामध्ये येतात. तर अश्विनना प्रियाचं कौतुक करत असतो, प्रियाला म्हणत असतो की काय गं, तू कधी कधी असं वागतेस ना की एकदमच वेगळं वागतेस, मग तेव्हा कळतच नसतं की तुझं कौतुक कसं करावं. तेवढ्यातच कल्पना त्याचसोबत पूर्णाची तिथे आलेले असतात, आणि कल्पना आणि पूर्णा आजीला सुद्धा अश्विन हे सगळं काही सांगायला पाहत असतो. त्यावर आता ती त्याला नकार देत असते आणि म्हणत असते की अशा दान केलेल्या गोष्टी अशा सगळ्यांना ओरडून सांगायच्या नसतात. मग त्याला काय उपयोग आहे अश्विन, नको सांगू, पण माझ्या बायकोने एवढं मोठं काम केलं आहे तर तेवढं तर मला सांगायलाच हवं ना, असंही अश्विन म्हणत असतो. तेवढ्यातच तिकडे आता ही सायली आलेली असते, आणि सायलीसुद्धा अश्विनला म्हणत असते की अश्विन भाऊजी, तुमचं अगदीच बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते, म्हणजे ना मला तुमची ही गोष्ट पटलेली आहे, कारण बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना की काही झालं तरीसुद्धा आपण घरच्यांनासुद्धा सांगूया. आणि त्याबरोबर ना मी एक मोठं कामसुद्धा करायला ठरवलं आहे, कारण मला असं वाटतं की काही झालं तरी प्रियाने हे पुण्याचं काम करायचं ठरवलं आहे ना, ते एकदम बेस्ट ठरवलं आहे, आणि त्याचसाठी माझ्या डोक्यात एक मोठी अशी आयडिया आहे, आणि ती आयडियाच तिला आता समजावून सांगत असते. मग नेमकी कोणती आयडिया हे देखील विचारलं जातं. आता सायली सांगत असते की बघ ना, आता तू घरात सगळ्यांनाच न सांगता एवढं मोठं दान केलेलं आहेस, म्हणजे तू किती मोठ्या मनाची आहेस. खरं तर आम्हीच तुला कुठेतरी ओळखायलाच चुकलो, पण आता ना मला असं वाटतं ना की बघ, मागच्या वेळेला तुझ्याकडनं एक मोठं पाप झालं होतं, मग कोणतं काय या सगळ्याबद्दल ती आता चौकशी करत असते. त्याच वेळेला आता इकडे सायली जी आहे ती सांगत असते की बघ, मागच्या वेळेलासुद्धा आपल्या घरामध्ये आपण काही गरीब माणसांना बोलवलं होतं अन्नदान करण्यासाठी, त्यावेळेला तू त्या सगळ्याला नकार दिला होतास, त्यांचा वेळोवेळी अपमान केला होतास, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. सायली जेव्हा हे सगळं
बोलते तेव्हा प्रियाला तो प्रसंग आठवतो. आता तो सगळा प्रसंग आठवूनच ना तिच्या अंगावर काटा येतो, कारण ती गरीब भिकारी लोक असतात आणि त्या सगळ्यांच्या समोरच ना प्रिया त्यांचा अपमान करत असते, कारण ती माणसं त्यांना नकोशी असतात आणि त्याच माणसांना आता ही दर महिन्याला पैसे देते ही गोष्टच ना कुठेतरी आता सायलीला खटकत असते. आणि म्हणूनच ना सायलीने पूर्ण प्लॅनिंग करूनच ना आता बरोबरच प्रियाची मारायची ठरवलेली असते. म्हणजेच काय तर या प्रियाला अद्दल घडवायची. म्हणून आता काही जी भिकारी प्रियाने बोलवलेली असतात त्या भिकाऱ्यांना पुन्हा एकदा सायली सगळ्यांना बोलवून घेते. मग आता त्यांना आल्यानंतर इकडे मात्र प्रिया म्हणत असते की अगं यांना जे दान द्यायचं होतं ते तर मी दिलं. अगं ते दान तर कमीच आहे, पण अजून तू ह्यांना अन्नदान कुठे केलेस? अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि तुला तर माहिती आहे ना सुभेदारांना किती महत्त्व आहे ते, आणि सुभेदारांकडनं हे दान देत आहेत म्हटल्यावर खूपच पुण्याचं काम आहे आणि तुझ्याकडनं हे होतं आहे ना ही मुळात किती आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू ह्या सगळ्यांना छान असं जेवण करून द्यावं. आता तू बाकी पैशांचं दान तर केलेलंच आहेस, त्याबरोबर अन्नदानही कर. मग आता प्रियांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण आजी आणि त्याचसोबत बाकी सगळ्याजणीसुद्धा करायला सांगतात. त्यामुळे आता प्रियाचा नाईलाज होतो आणि त्याचसोबत अश्विनही प्रियाला म्हणत असतो की हो प्रिया आता तू करून दाखवच, तू ह्या माणसांना सगळ्यांना देऊ शकतेस जेवण बनवून. विमलही आता तिच्या जोडीला मदतीला असते. सायली अर्जुनला तर हे सगळं दृश्य बघून हसायलाच येत असतं, पण सायलीने ठरवलेलं असतं की प्रिया जर एवढं नाटक करत असेल तर आपण देखील तिला आता चांगलंच नाचवायचं. या गोष्टी बरोबर आता त्यांना माहिती असतात आणि म्हणूनच ते एकदमच हुशारीने पहिलं पाऊल टाकतात. जेव्हा आता ते हुशारीने हे सगळं काही करत असतात ना तेव्हा मात्र आता इकडे प्रियाची पुरती वाट लागलेली असते. प्रियाला काही सुचतच नसतं, कारण प्रियाची पूर्ण सायलीने वाट लावलेली असते. सायली आता हे सगळं मजा घेत बघत असते आणि त्यासोबत विमल तिला एक एक कामामध्ये मदत करत असते. तिला आता नेमका कोणता डबा कुठे ठेवला आहे ना हे सुद्धा माहिती नसतं. आता साधी अशी मऊ अशी खिचडी तिला ह्या सगळ्यांसाठी बनवायला सांगितली जाते. मग आता ती सगळ्यांसाठी खिचडी बनवायला तर जाते, पण पातेलं कोणतं घ्यायचं यापासूनही तिचं डोकं चालायचं बंद झालेलं असतं, कारण आता ह्या गरीब लोकांना खाऊ घालायचं तिच्यासाठी ही खूप मोठी परीक्षा होती. कारण एवढ्या लोकांचा स्वयंपाक आणि ह्या सगळ्या काही गोष्टी त्या तिला जड जात होत्या आणि त्यामुळेच ना आता दुसरी कल्पना ही विमलला सांगत असते की अगं ते पुण्य जे आहे ते प्रियाचं आहे, तर ते तिलाच भेटू दे ना. तू इकडे ये, तू इकडची कामं कर, बाकी ही कामं पडलेत, तू का तिचं पुण्य घेतेस? तिला तिचं पुण्य मिळायला हवं असंही बोलून आता एकटीलाच तिला कामाला जुंपलेलं असतं. मग आता प्रियाला एकटीलाच मिळून ही आता खिचडी बनवायची असते आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन म्हणत असतात की काही घाई करू नकोस, सगळं काही आरामात केलंस ना तरीही चालेल असंही आता बोलून ना तिला समजावू लागतात. त्यावर ती म्हणत असते की हो हो मला कळतंय, आणि ती आता एका मोठ्या पातेल्यामध्येच खिचडी बनवायला घेते आणि त्यामुळेच ना सगळ्यांनाच आता हसू आवरत नसतं प्रियाची हे सगळे हाल बघून, कारण प्रियाने स्वतःवरच हे सगळं संकट ओढवून घेतलेलं होतं. प्रिया जी आहे ती खूपच जास्त आता चिडचिड करत असते, पण ही चिडचिड करूनही काही उपयोग होणार नसतो, कारण स्वतःच्याच गोष्टींमुळे तिने स्वतःच्या पायावर आता अक्षरशः कुऱ्हाड मारून घेतलेली असते. आणि जेव्हा ती कुऱ्हाड मारून घेते ना तेव्हा मात्र तिला सगळ्यांसाठी मस्त अशी खिचडी बनवावीच लागते. ती गरीब बिचारी माणसं वाट बघत असतात, तर दुसरीकडे सायली म्हणत असते की पटकन कर, त्यांना भूक लागली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ना ते तसं दिसतंय, कारण त्यांना जरा जास्तच भूक लागली आहे असंही सांगितलं जातं. त्याच वेळेला सायली अर्जुन कल्पना आता हसत असतात आणि प्रियाची मजा घेत असतात, कारण प्रिया खरंच ना ह्या सगळ्याच्या पात्रतेतीच होती, कारण तिने आतापर्यंत जे जे काही केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी मुद्दाम केलेल्या होत्या. मग आता तिलाही या सगळ्यामध्ये अडकवायचं जरा जास्तच तिला हौस आहे ना गरिबांना मदत करायची. मग आता आपणही तिला असं चिडवून मुद्दामून तिला हे सगळं करायला भाग पाडायचं असं अर्जुन आणि सायलीनं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तिला कामाला झोंपलेलं असतं. दुसरीकडे प्रतिमा आता तन्वीचा लहानपणीचा फोटो घेऊन बसलेली असते आणि तो फोटो बघितल्यानंतर तिला तिची माया जाणवते. म्हणजे त्या फोटोमध्ये असलेल्या तन्वीमध्येच तिला प्रेम दिसत असतं, पण आता ह्या मोठ्या झालेल्या तन्वीमध्ये तिचा फोटो पाहिल्यानंतर तिला तर काहीच वाटत नसतं.
तेवढ्यातच सुमन तिथे येते. सुमन आता विचारते की काय झालं बहिणी, आज तन्वीचा फोटो तुम्ही घेऊन बसलात, तन्वीची आठवण येते का? मग प्रतिमा आता सांगू लागते की बघ ना, लहानपणीचा तन्वीचा फोटो पाहिला ना की मनामध्ये असं प्रेम जागं होतं, पण आताचा हा तन्वीचा फोटो पाहिला ना तर मला ना तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. मुळात माझं ना तिच्यावर प्रेमच नाही आहे असंच वाटतं. पण जेव्हा मी एवढ्या दिवसानंतर आली होती तेव्हा मला ह्यांच्याबद्दल काहीतरी वाटत होतं, का तर हे माझ्या जवळचे आहेत, आपलेपणाचे आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रेम होतं. पण मी एवढ्या वर्षानंतर येऊनसुद्धा मला तन्वीबद्दल असं विशेष काही वाटलं नाही. पण लहानपणीचा हा फोटो बघितल्यानंतर ना माझ्या अक्षरशः म्हणजे हृदयातली माया ना अशी उफाळून येते. पण ह्या मोठ्या तन्वीचा फोटो पाहिल्यानंतर खूप जास्त रागराग होतो, का मला कळतच नाही. मग या सगळ्या गोष्टी सुमनसुद्धा विचार करते आणि सुमन म्हणते की मलासुद्धा बहिणी तुमचं पटते. मुळात आहे ना तन्वीसुद्धा तुमच्यावर प्रेम करत नाही. जर ती तुमच्यावर प्रेम करत असली असती ना तर ती तुम्हाला रक्त द्यायला आली असती. पण तुम्हाला रक्ताची गरज होती तेव्हाही ती तुम्हाला रक्त द्यायला आली नाही. तिथेच तुम्ही समजा ना की तन्वीची काहीतरी गडबड आहे, पण ते नेमकं काय हे आपल्याला कळत नाही ना. मग दुसरीकडे आता सुमनला देवळात जायचं असतं, म्हणून सुमन देवळात जाणार असते. ती आता प्रतिभाला तेच सांगायला आलेली असते आणि ती म्हणत असते की मी येते, पटकन जाऊन येते असंही ती आता म्हणते. पण तू आता कुठे निघाली आहेस? मी देवळात जाते एकटीच. हो मी एकटीच जाऊन येते. तसंही आता एकटीने फिरायची सवय करायला हवी, माझं थोडं कामही आहे तेवढंही करते आणि मी येते असंही ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा ती हे सगळं काही म्हणते ना तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं. त्यानंतर आता इकडे प्रतिमा एकटीच बसलेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता सगळा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला असतो आणि सगळा स्वयंपाक रेडी झाल्यामुळे तिने आता ताटं वाढायला घेतलेली असतात. पण आता सायली म्हणत असते की अगं आता एवढेच ते अन्नदान घ्यायला आलेले आहेत, तर एक काम कर ना, या सगळ्यांचे पाय अगदीच धुवून घे आणि मग त्यांना आता जेवायला वाढ असं देखील आता सांगितलं जातं. मग प्रिया म्हणते काय सगळ्यांचे पाय धुवायचे आहेत? मग आता त्या भिकाऱ्यांचे पाय धुवायचे म्हणजे त्यांच्या पायाला किती धुळे असणार आणि त्यांच्या पायाला हात लावायचा म्हणजे एकदमच तिला आता अंगावर काटा आलेला असतो. तिला या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत असतात. पण आता पूर्णाजीसुद्धा सांगतात की हो आपल्या घरी तशी पद्धत आहे, आपण एखाद्या घरामध्ये जर कोणी येत असेल तर आपण त्याचे पाय वगैरे धुतो, चांगलं त्यांचं आदरातिथ्य करतो. मग तुलाही तेच करावं लागणार आहे. जा जरा चांगलं आदरातिथ्य कर त्यांचं आणि त्यांना काय हवं नको ते सगळं काही बघ असं देखील आता सांगितलं जातं. मग प्रियाचा नाईलाज होतो, ती अश्विनकडे बघत असते. मग सायली म्हणते अश्विन भाऊजी या सगळ्यामध्ये काहीच करणार नाही आहेत, तुलाच हे पुण्याचं काम करायचं आहे आणि म्हणूनच तर तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली बस. आणि त्याचनंतर आता प्रिया जी आहे ती सगळ्यांचे पाय धुवायला तिथे आलेली असते. प्रिया आता सगळ्यांनाच म्हणत असते की तुम्ही ह्यामध्ये पाय ठेवा, मी तुमचे पाय धुवून देते. आता एक एक भिकारी पाय धुण्यासाठी पाय परातीमध्ये ठेवतो, तर आता पायाला हात लावून अक्षरशः ती पाय व्यवस्थितपणे धुवून काढते. आणि जेव्हा ती आता त्यांचा पाय धुवून काढते ना तेव्हा आता त्यांच्या पायाला आता पायासुद्धा पडायला सांगितलं जातं. सायली तिला एक एक करून सांगत असते आणि प्रियाला तसं करावं लागत असतं. प्रिया जेव्हा त्यांचे पाय धुवून देत असते ना तेव्हा ना त्यांच्या पायात आणि वास येत असतो आणि प्रियाला हे सगळं काही सहन होत नसतं. प्रिया आता तोंडावर हात ठेवून कसं बसं त्यांचे पाय धुवून येत असते. पण मुद्दामूनच प्रियाची ही खोड आता सायलीनं मोडलेली होती. प्रिया आता मुद्दामून ही सगळी काही नाटकं करत होती. प्रियाला असं वाटत होतं की ती आता सगळंच जिंकलेली आहे, पण सायलीने तिला असं करून हरवलेलं होतं. आता मात्र प्रियाला सगळ्यांचे पाय नाईलाज असतं का होईना धुवावे लागतात. प्रिया जेव्हा सगळ्यांचे पाय धुते तेव्हा आता त्यांचे पाय पुसायलाही आता सायली सांगते आणि सगळ्यांच्या पायाही पडायच्या असं देखील सायलीनं सांगितलेलं असतं. दुसरीकडे कल्पना ही आता पूर्णाजींच्या कानात म्हणत असते सायलीने कसलं भारी काम केलं आहे ना, म्हणजे बघा ना किती एकदम मस्त या सगळ्यांचे पायही हिला धुवायला लावले. कल्पना आणि पूर्णाजी हसत असतात. त्यानंतर आता प्रिया सगळ्यांना ताटं वाढत असते आणि सगळ्यांसाठी मस्त गरमागरम खिचडी जी तिने बनवली आहे तीसुद्धा वाढून देत असते. आणि कोणाला पुन्हा हवी आहे का असं विचारत असताना पूर्णाजी आता प्रियाला म्हणत असते की असं विचारायचं नसतं की कोणाला हवी आहे का, प्रत्येकजण हा हवीच आहे असं खुलेआम सांगणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात थोडी लाज असतेच ना, म्हणून तू स्वतःहून त्यांना वाढ असं देखील प्रियाला आता सांगितलं जातं. प्रियाला आता चांगलंच राबवलेलं असतं. अश्विन मात्र खूप जास्त खुश असतो. अश्विन विचार करतो की माझी बायको किती ना सगळ्यांसाठी करते, आधी पैसे दिले आणि आता अन्नदान करताना सुद्धा तिचं मन किती मोठं आहे हे आता अश्विनला दिसत असतं. पण इथे प्रियाच्या मनाचं काय चालू असतं ना ते फक्त प्रियाला माहिती असतं. प्रियाचे नुसते हाल होत असतात. ती जे काही करायला
गेलेली असते नाटक ते आता तिच्याच माथ्यावर आडवं पडलेलं असतं. त्यामुळेच आता हसू काही आवरत नसतं. सायली आणि अर्जुन देखील एकमेकांकडे पाहत असतात. तर प्रिया आता सगळ्यांना एक एक करून खिचडी वाढवून देत असते आणि त्यांना एक्स्ट्रासुद्धा वाढते. आणि त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की आवडलंय ना तुम्हाला जेवण, भरलंय ना तुमचं पोट. त्यावर ते सगळेजण म्हणतात की हो हो आवडले आम्हाला आणि छानही झालं आहे असं बोलून आता ते प्रियाचं कौतुक करतात. प्रिया आता पूर्णपणे पातेल्यामध्ये जे काही खिचडी बनवलेली असते ना ती सगळी खिचडी त्या गरिबांना वाटते. कल्पना त्याचसोबत पूर्णाजी या सगळ्यांनाच हेच बघून ना हसू येत असतं. त्यांना आता आवरत नसतं की काय करावं ते. पण इकडे आता प्रियाने एक चोख काम केलेलं असतं. प्रियाला आता ज्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कराव्या लागत असतात त्या फक्त सायलीमुळे. आता सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. अर्जुनही आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो की त्यांना मिळालेले ते स्टेटमेंट. सायलीही त्याच गोष्टीचा विचार करत असते की का ती मैना आणि सदाला पैसे देत असेल आणि ते सुद्धा दर महिन्याला जेव्हापासून त्यांनी हे घर सोडलं आहे याचं विशिष्ट कारण काय आहे हे तर आपल्याला आता शोधून काढायला हवं असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो माझ्याही डोक्यात तोच विचार चालला आहे की नेमकं काय आहे, पण ही गडबड काय आहे ती तर आपल्याला शोधायलाच हवी असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणतो की आपण आहे ना या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करूया. म्हणजे बघ ना आता तिने दर महिन्याला पैसे देते म्हणजे ती कर्जाने पैसे देत नाही आहे, ती त्यांच्यासाठी काहीतरी लागते, काहीतरी तिचं गुपित त्यांच्याकडे असणार आहे यासाठी ती त्यांना पैसे देत असणार आहे. पण नेमकं महिन्याला पैसे काही देते ह्याचं कारण आपण कसं शोधून काढणार, महिन्याचा नेमका इतिहास काय आहे तो. आपण जरी लोखंडेंकडे गेलो तरी ते थोडी आपल्याला सगळं काही खरं सांगणार आहेत, कधीच ते खरं सांगत नाहीत. त्यामुळे मैना आणि सदाकडे जाऊन काहीच उपयोग नाही आहे. मैना आणि सदा काही आपल्याला खरं सांगणारच नाही. त्यापेक्षा आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधायला हवा असाही विचार ना आता त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्याच वेळेला आता सायलीला आणि अर्जुनला एकाच वेळेला आठवतं की ती बाई जिला मैना आणि सदानं त्यांची मुलगी विकलेली होती तीच बाई आपल्याला आता या सगळ्या सत्यापर्यंत पोचवू शकते असं देखील बरोबर अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. अर्जुन आणि सायली हा पुरावा शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात, पण डोकं ताण दिल्यानंतर त्यांना आता समजतं की तीच बाई आहे जी आपल्याला मदत करू शकते. दुसरीकडे आता अर्जुनला मेसेज आलेला असतो चैतन्याचा आणि चैतन्य सांगत असतो ते CCTV फुटेज आणि तो माणूस आहे की मुलगी आहे हे काही कळत नसतं. त्याचबरोबर आता त्या माणसाकडनं सगळी इन्फॉर्मेशन काढून घे असं देखील अर्जुन आता मेसेज करून त्याला सांगत असतो. सायलीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं, त्यामुळे सायलीला राग येतो आणि सायली आता त्याच्या हातात ना तो मोबाईल खेचून घेते आणि त्याला म्हणत असते की काही गरज नाही आहे, तुम्ही कोणाशी बोलताय. त्याच वेळेला अर्जुनच्या नेमकी मोबाईलची बॅटरी लो होते आणि त्यामुळे अर्जुन थोडा वाचतो, कारण तर तिथे साक्षीचं चॅटिंग असतं. जर ते पकडलं गेलं तर साक्षीचं आपण हे सत्य लपवलं आहे ही गोष्ट कुठेतरी अर्जुनला माहिती असते की सायलीला समजेल आणि त्यामुळेच ना तो आता शांत असतो. सायली मात्र म्हणत असते की आपण आहे ना उद्याच ना त्या बाईकडे जाऊन सगळी इन्फॉर्मेशन काढून घेऊया. मला असं वाटतं की त्या बाईनेच आपल्याला सगळी माहिती देऊ शकते. त्या मागच्या वेळेला तिने आपल्याला अर्धीच माहिती दिली, पण आता आपण तिच्याकडनं कसून माहिती घेऊया आणि त्यावेळेला ती आपल्याला नक्कीच उत्तरं देईल. दुसरीकडे सगळीजणं डायनिंग टेबलवर आता जेवायला बसलेले असतात आणि प्रत्येकजण वेगवेगळं करून सगळ्यांनाच खाऊ घालत असतात. आणि जेव्हा सगळीजणं जेवायला बसलेली असताना अस्मिता अजूनही आलेली नाही आहे आणि अस्मिता सचिनमुळेच रूमच्या बाहेर पडत नाही आहे. त्यावर आता सायली एक आयडिया करते आणि सायली म्हणत असते की अस्मिता ताईंना सचिन भाऊजीच लागतात ना, त्यावर आपण एक काम करायचं का, आपण सचिन भाऊजींशी जरा चांगलं वागूया म्हणजे जेणेकरून अस्मिता ताईची डिलिव्हरी होत नाही आहेत ना तोपर्यंत निदान त्यांनाही बरं वाटेल आणि आपणही व्यवस्थित राहू शकू. कारण आता अस्मिताला खूप जास्त खुश ठेवण्याचं काम ना सायलीच्या हातात असतं आणि त्यामुळे सायलीने ही आयडिया दिलेली असते. म्हणजे अस्मिता आता नाराज असेल जर तिच्या नवऱ्याला किंमत दिली जात नाही आहे म्हणूनच आता ती या सगळ्यासाठी प्रयत्न करत असते. मग दुसरीकडे सायलीने आता हे सगळं काही सांगितल्यानंतर खरं तर प्रताप म्हणत असतात की सायली म्हणते म्हणून मी ठीक आहे वागायला तयार आहे, पण त्या माणसासोबत वागायचं म्हणजे खरंच ना तो इतका हरामी आहे ना, तो एवढं सगळं करून बसला आहे ना आणि त्याला परत माफ करायचं म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. त्याच वेळेला सायली म्हणत असते की माझ्यासाठी प्लीज तुम्ही हे सगळं सहन करा, कारण आपल्याला काही झालं तर अस्मिताताईंचा विचार करायला हवा. अस्मिताताईंचा विचार करू ना तेव्हाच तर सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणजे सचिनशी आपण चांगलं वागायचं, सचिनशी जर आपण चांगलं वागलो तरच निदान
आपल्याला जे हवं आहे ते साध्य करता येईल. आणि या सगळ्या गोष्टी अश्विन तिथे आल्यानंतर ऐकतो. अश्विन म्हणत असतो, म्हणजे काय आता त्या सचिनसोबत उगाचच चांगलं वागायचं आहे का? नाही हां, मला या गोष्टी पटलेल्या नाही आहेत आणि मी हे सगळं काही सहनही करणार नाही. मला नको आहे या सगळ्या गोष्टी. कारण त्या माणसासोबत बोलायचं म्हणजे आता या सगळ्या गोष्टी असं बोलूनच ना तो चिडचिड करत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्यामध्ये चिडचिड करतो ना, तेव्हा मात्र आता त्याची चिडचिड बघूनच ना त्याला आता शांत करायचं काम प्रिया करत असते. प्रिया म्हणत असते की अश्विन, नको ना इतकं रागवू, सगळं काही नीट होईल, नको इतकी काळजी करू, असं बोलून ना आता ती त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. पण आता इकडे सायली म्हणत असते की मी काम करते, त्या दोघांनाही पटकन जेवायला बोलवून घेऊन येते. कारण आता ते दोघंही जण जेवायला असणं इथे गरजेचं आहे. तेव्हा त्यांनाही बरं वाटेल आणि मेन म्हणजे ना आपल्या अस्मिताताईंना खूपच बरं वाटेल की आपण त्यांचा इतका विचार करतो हे बघून. प्रियाही आता अश्विनला खोटं नाटं समजवू लागते. प्रियाला आता कळून चुकलेलं असतं की ही लोकं फक्त अस्मितासोबत हे असं गोडी गुलाबीने वागायचं नाटक करतायत. मग आपण ह्या सगळ्यात अडकवू शकतो आणि ह्यांना आता आपण अडकवूयाच असं प्लॅनिंग जे आहे ना ते ह्यांचं सुरू असतं. मग आता त्यांचं हे जेव्हा प्लॅनिंग सुरू होतं ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते, नाही ना सायली, तुला तोंडावर पाडलं तर माझं नाव देखील आता प्रिया सुभेदार मी लावणार नाही. असं बोलल्यानंतर सायली जे आहे ते तिकडनं निघते आणि अस्मिताला आणायला बेडरूममध्ये गेलेली असते. अस्मिता आता इथे बोलतच असते सचिनला की चल ना आपण बाहेर जाऊया जेवायला. पण सचिन नाही म्हणत असतो. सचिन म्हणत असतो की बघितलंस ना, बाहेर मी आलो तरी माझ्याशी कोणीही बोलत नाही आणि आता मी ह्या घरात फक्त एवढ्यासाठी थांबलेलो आहे की तुझी डिलिव्हरी आहे तोपर्यंत, तुझी डिलिव्हरी झाली ना की मी माझ्या घरी निघून जाणार आहे. असंही आता सचिन हा अस्मिताला बोलत असतो. अस्मिता सचिनला म्हणत असते, निदान माझ्यासाठी तरी चल ना, बाहेर सगळ्यांशी व्यवस्थित वाग ना, म्हणजे कसं आपलं पहिल्यासारखं सगळं नातं व्यवस्थित असायला हवं असं मला वाटतं. पण आता सचिन म्हणतो, मी करायला जाईन का अस्मी, पण त्या सगळ्यांनी मला स्वीकारायला हवं ना, बघतेस ना तू, मला कोणीसुद्धा काही विचारतही नाही बाहेर. त्याच वेळेला तिथे आता सायली आलेली असते आणि सायली म्हणते, अस्मिताताई, सचिन भाऊजी तुम्ही इथे काय करतायत, चला ना बाहेर, सगळीजणं तुमची वाट बघतायत जेवायला. आता जेव्हा सायली असं बोलते ना, तेव्हा मात्र आता अस्मिताला आनंदाचा धक्काच बसतो. अस्मिता म्हणते की काय, आम्हा दोघांचीही वाट बघताय तुम्ही लोक? मग आता सायली म्हणत असते की हो चला ना. मग आता सचिनही चकित पडलेला असतो. सचिनलाही कळत नसतं की सगळ्यांच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला. पण आता अस्मिता मात्र या सगळ्यामुळे खूपच जास्त खुश होते आणि मग ती बाहेर जायला निघते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायली आणि अर्जुन त्या बाईकडे जातात आणि त्या बाईकडनं माहिती घेतात. आता सायली आणि अर्जुनला एवढं कळते की मैना आणि सदाची 5वी मुलगी जी आहे ती विकली गेलेली होती. मग आता 5वी मुलगी म्हणजे कोण, तर तुम्हाला शाळेमध्ये सगळी इन्फॉर्मेशन भेटेल असंही आता त्या बाईनं सांगितलेलं असतं. मग आता त्या शाळेमध्ये गेल्यानंतर बबली सदाशिव लोखंडे असं नाव असतं. बबली म्हणजेच दुसरी कोणी नसून ही प्रियाच आहे हे आता सायली आणि अर्जुनला समजलेलं असतं. मग आता सायली अर्जुनला हे सत्य समजल्यानंतर ते पुढे काय ॲक्शन घेतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.